आम्ही त्या गोमूत्रात बुडवलेल्या शेण्या
गायीचं भस्म आम्ही आडवं लावतो शंकराला जाहीर. अरे कुठल्याही वस्तूला जाळल्याच्या नंतर काय होतं, काय म्हणतोय, कुठल्याही वस्तूला जाळल्याच्या नंतर तिची जी राख होते तिला भस्म होत नाही. आम्ही बोलाल आम्ही शेण्या जाळल्या रे बाबू थांब जरा बोलाय. आम्ही बोलाल की त्या वस्तूला म्हणजे त्या शेण्या झाल्याच्या नंतर तिची राख झाली त्या आम्ही आडवी फासून येणार नाही. तुम्ही कशी काय व्याख्या केली भस्माची, अशी भस्माची व्याख्या नाही तर विधिगत देवाची पूजा करून यज्ञात आहुती दिली जाते. म्हणजे तूप समिधा आणि इतर वस्तू त्याच्यापासून तयार होणारा भस्म जेव्हा शंकराला घातलं जातं आपल्या कपाळावरती धारण केलं जातं तेव्हा ते भस्म पावित्र ठरतं. तुमच्या नेसल्या शेण्या जाऊन काय भस्म तयार होत नाही आणि तो चर्चा लावणार देखील नाही. काय माहितीये का, काय माहिती का, याला गोमूत्राचा एवढा वेळ लागलाय ना काय विचार नका हो. बरोबर बरोबर बरोबर. गोमूत्राचा एवढा वेळ लागलाय तर ते काय कसं आहे ना त्याच्या मंत्राने तो पवित्र होता. तर तुम्ही बोलाल आम्हाला दुःखी बुवा कसं आहे ना काही जर तुमच्याकडे पण आपण असेल ना तर तुम्ही आमच्याकडे आम्ही तुम्हाला घासून व्यवस्थित करतो. एवढा सगळं सकारात्मक आलेले अनुभव आम्ही आहेत. काय होतं पुढे माहिती का, अहो तुम्ही जर गायीचा विचार करता ना मला वाटतं तुम्ही निराकाराची गाय म्हणताय या कलियुगामध्ये गाय म्हणताय. अहो निराकाराच्या गायीमध्ये त्याला 3 शिंग होती आणि या कलियुगाच्या गायीला 2 शिंग होती. मग ते गोमूत्र तुम्ही कुठलं घेतलं त्या 3 शिंगाच्या गायीचं गोमूत्र घेताय ते 2 शिंगाच्या गायीचं घेताय तेच आम्हाला माहिती आहे. मला काय म्हणतं माहितीये का, त्या गायीला म्हणताय ना त्या गायीला मारतात नाही काय तुम्ही. आम्ही गाईला माता म्हणतो, आम्ही गाईला काय म्हणतो माता. मग तुम्ही पहिल्याला बाप म्हणणार असं त्यांचं म्हणणं आहे. आम्ही इकडून निघालो की गोमाता करून टाको, तुम्ही तुमचा बैल बाप परत या. कसं आहे ना ती जोडीमुळे जमतच नाही कशी जमणार. माझं काय म्हणणं आहे तुम्ही गोमातेला माता म्हणा, तू माता आहेस ना मग आमचा बाप पण ते तू दाखव ना. शंकराच्या बैल हा गाईचा नवरा नाही आहे आणि जर बैल हा गाईचा नवरा तू म्हणत असेल तर गोमूत्र नवरा कोण ते सांग आम्हाला. कसं आहे ना भगवान शंकराचा वाहन नंदी आणि तुम्ही गाईला काय म्हणता गोमाता. तिच्या उदरामध्ये 33 कोटी देव आहे. 33 कोटी देव आहे म्हणतात. अहो पण तोंड बरोबर नाही ना तोंडाने माती काढल्या ना. काय माहितीये का मला काय म्हणायचं निराकाराची गाय 3 शिंगाची बरोबर आणि कलियुगाची गाय 2 शिंगाची आणि त्याच्या आधी जाऊन सांगतो 16व्या अवतारामध्ये तुमची गाय कुठं होती आणि 10व्या अवतारामध्ये तुमची गाय कुठं होती ते सांगा म्हणून नंतर वारीमध्ये सांगा तुम्ही कुठे तुम्हाला गोमूत्राचं काय तुम्हाला सकाळपासून आम्ही पीठ मारणार आहोत. तुम्ही पाठीवरती थापून घ्या आम्ही थापून घेऊ पण तू आधी पीठ मारायला शिक आणि आम्ही पाठीवरती थांबायला तयार होता माझ्या थांबायला तयार होता. काय बोललं माहितीये ना तुम्ही बापाला पाहून मारा पण इच्छी कशी सवय माहितीये काय ही गाईला म्हणते नाही तसं नाही बघा काय माहिती बोला काय माहितीये का
तुमच्या पापाला नाही खारा आमचं गोमूत्र स्थिर करा. मला सांगा रामचंद्र बुवा, पाप आणि पातक याच्याबद्दल तुम्हाला अंतर कळलं नसेल. नाही कळायला बुवा. काय माहितीये का, जर का गोमूत्र तुमचं पाप होतं जात असेल ना, तर उद्याला मी सगळ्या गायच गेलो मुंबईला आधी गरजच नाही. काय माहितीये का, तो माणूस पाप करतोय आणि गोमूत्र सिद्धांत पाप होणार आहेत ना. काहीच गेलो मी काय म्हणताय, तुमच्या पापाला नाही थारा आमचं गोमूत्र सिद्धा. तुमचं म्हणजे कोणाचं देव किती रिक्षी असेल म्हणून काय माहितीये का, तुमच्या पापाला नाही थारा. पाप आणि पातक याच्यात फरक आहे बुवा. गोमूत्र सिद्धून पाप जात नाही आणि कोणत्याही गायीचं गोमूत्र चालत नाही. कारण गायी नाही ऋतू काय होतो. कारण गोमूत्र पवित्र करताना मंत्रोच्चार करावा लागतो. त्याच्या व्यक्तीशिवाय ते शुद्ध होत आहे, पवित्र होत आहे. तुझ्या गायीचं गोमूत्र आज सकाळपर्यंत गोमूत्र द्यायचं नाही. आज याच्या गोमूत्राची विक्री करून आपल्याला द्यायची आहे. कसं आहे ते, तुझ्या गायीचं गोमूत्र झाले कसे पवित्र. तुझ्या गायीचं गोमूत्र झालं कसं पवित्र. सुद्धा माझ्याच शिरा शायरा ऐकून घ्या पवित्र. ते तुझ्या आता तिसऱ्यावर येऊन सांगायचं काय गाईचा बैल कसा नवरा होऊ शकतो. शंकर तुझा मुलगा पण नवरा होतो ना. या गाईच्या अशी तुझी तारा आहे. काय माहिती ना, गाईला म्हणताय ऋतू तेव्हा जातात काका सवळे तेव्हा जातात काका सवळे सांगा त्याची नवलाई तेव्हा जाता का जवळी मूत्र आणलं त्यावेळी तुझ्या
काय माहितीये का अहो आहे ना या ऋतू काय येतो गोमूत्र आपण पवित्र कसं म्हणायचं कसं म्हणायचं अहो तुम्हाला 8 दिवस तरी बाहेर बसावं लागेल ना तेच तुम्हाला समजलं नाही आणि गोमूत्र आला निघाला मग ते कोण काय समजलं काय होतं ना तसं नाही पाहिजे ना कसं माहितीये हा तुझा दोष आहे हा तुझा दोष आहे आणि तुझे असे अनेक दोष आज मी तुला सांगणार आहे गायत्री मंत्र गाता सांग गायत्री मंत्र गायत्री मंत्र गाता अरे सांगा व्रतार माता पिता मी काय म्हणालो अहो काय माहितीये का याला बाप कोण आई कोण हे माहिती नाही आपल्याला प्रश्न विचारताय काय आमच्या गोमूत्राने तुमच्या अंगावर शिकडा नाही शिवून गेला आधी तुझे दाखव कसं आहे ते कसं आहे करता पाप पुण्याची गणिता करता पाप पुण्याची गणिता आता हे तुम्हाला सांगावं लागेल सांगावं लागेल कसं माहिती आहे ना आईला बाळ झाल्याच्या नंतर मी सांगते बाळा हे तुझे बाबा हे तुझे काका तुझा मामा पण गाईला बाळ झाल्याच्या नंतर ती काय सांगत आहे हा तुझा बाप हा तुझा पोरगा काय म्हणतो तुम्ही सांगितलंच का नाही हो हे सांगायला पाहिजे ना तुम्ही सांगायला पाहिजे आणि काय माहितीये का अरे खोटं म्हणून तुझी जिंदगी गेलेली आहे आता तुम्हाला नरक घेतला लागेल नरक घेतला तुम्हाला लागेल पुढे कसं माहितीये का तुझ्या गाईचं मूत्र अशी गोमूत्राची तरा बोलू नको तू जरा गोमूत्राची तरा बोलू नको तू जरा पाप आणि पुण्य
जर का तुमचं गोमूत्र शिंपडून पाप जात असतील तर आम्ही उद्यापासून गाई घेऊ काही जाणार नाही. गाई अहो आई, परंतु काय माहितीये का, पाप आणि पुण्य याचा फरक तुम्ही सांगा. आई ही माता चांगले वस्त्र परिधान करून तयार होऊन त्या सोबत वावरते आणि तुझी गाय अशीच तिकडे तिकडे म्हणते ना. अरे पुढे तिसरा पैसा मात्र तुझ्या महेंद्राचा पारा रामचंद्राचे पाया धरा, महेंद्राचा पारा रामचंद्राचे पाया धरा. कवी प्रकाशाचा वाय झाला. काय माहितीये का, आपण शास्त्रानुसार त्याला उत्तर दिलेलं आहे. काय पाप आणि पातक यातला फरक सांगा आणि नंतर पुढे पुढे चाला. आम्ही ते करणार नाही, आम्ही मुतमुत राही तुझा पाळा करेल. काय माहितीये का, म्हणायला लागले तुमच्या तुळावाल्यांपासून सुरुवात करा. करू आम्ही करू पण पहिली शेजारी पुराणे बंद केलं ते पण करू. एक कथा आठवली सांगतो. कसं आहे ना, एक जोडपं होतं जोडपं आपलं गावडं. म्हणजे
गावात राहणार खेडेगावात. हा खेडेगावात राहणार. त्याच्या भार्याला पत्नीला अशी कल्पना सुचली काय की सर्व दागिने घालून या मिळवतात. तर मी सुद्धा माझ्या पत्नीकडे हट्ट करून जर का तशी एखादी वस्तू करून घेतली तर मला पण तसं मिळवता येईल. आहे की नाही? तर कसं होतं माहिती आहे का? नवऱ्याकडे हट्ट करते आणि तो नवरा त्यावेळेस तिला पाटल्या म्हणतात, त्याला आंबड्याला पाटल्या म्हणतात, घोड्याच्या पाटल्या बनवून देतो. आणि काय होतं माहिती आहे का? काय होतं? ही घरात पूजा घालते. त्यावेळेस पूजेमध्ये जेवण वाढताना स्वतः त्या वाढप्यांबरोबर अरे इथे इथे जेवण वाढा, इथे इथे डाळ वाढा, इथे इथे भाजी वाढा, त्या पाटल्यांकडे लक्ष काय माहितीये का? ते समजलं आम्हाला. इथे इथे जेवण वाढा, जेवण वाढा. त्या पाटल्या कोणी काय पाहिल्या नाही. आणि तुमचं गोमूत्र सुरू केलं मग काय करते? आता एवढं करून सुद्धा माझ्या या बनवलेल्या पाटल्यांकडे जर कोण बघत नसेल तर याचा उपयोग काय? काय म्हणून ती काय करते? गावामध्ये ज्यावेळेस दिंडी येते त्या दिंडीमध्ये वर हात करून नाचत जाते, जेणेकरून कोणतरी माझ्या पाटल्या पाहिजे आणि कधी या बनवल्या असं विचार. तरी देखील त्याच्यामध्ये विचारायचं होत नाही. मग काय करते? सुपीक डोक्याने विचार करायचा ना, तसं ती सुपीक डोक्याने विचार करायला जाते. त्यावेळेस 10 पैशाला माचीस मिळायचं, काय माचीस. आणि त्यावेळेस ती घरं एक गवतारू होती. तर काय करते ही बया? देते घराला आग लावून देते. आणि त्यावेळेस काय म्हणते? इथे पाणी होता, इथे होता. आणि पाणी होतच असताना ती एक बाई, ती तिची मैत्रीण होती, ती विचारते काय? अगं बाया ह्या कधी बनवल्या? त्यावेळेस ती काय म्हणते माहिती? तुझी सुरत अगं अगोदर जर तू बोलली असती तर ही वेळ आली नसती. म्हणून म्हणायचं आहे का? सुरुवात पहिली शेजारीने जरूर करावी. आमच्या नादाला लागू नका. काय म्हणते का? काय म्हणताय? काय म्हणतात माहिती का? काय करावं या खाड्याला. बोलायला काय म्हणते? एक मिनिट सगळे आलेले आहेत. या कार्यक्रमाची गंमत अशी तासून तुम्ही शेवटपर्यंत अशीच राहत्या, आम्ही गंमत अशीच करत राहू. काय म्हणतात माहिती काय करावं या भाड्याला आणि काय करावं ह्या उन्हाळ्याला. म्हणताय का? त्यांना मला वाटतं व्यसन घालायचे. व्यसन घालायचे आहे. काय माहितीये का? या देवरूपी राहण्यामध्ये 5 ज्ञानेंद्रिय आणि 5 कर्मेंद्रिय हे सदोदित भाग आई सोडलेले आहेत. त्याच्यामध्ये 11वी गाय आहे. एवढी उन्हाळ आहे ती म्हणेली उन्हाळ गाय. ब्रह्मांडाची उडी सुरू केली याच्यामध्ये उल्लेख आहे. ह्या उन्हाळ गाईला म्हणजे ह्या तुमच्या मनाला कसं आवरायचं आहे, ह्या त्या गाईला काय व्यसन घालायची आहे ना माझ्या हातात आहे. आमचे गावारी आमच्या भक्तम आहेत. तुला व्यसन घालणार आणि जाग्यावर बसवणार तुला तसं लगामा घालूया घोडीला. लगामा घालूया घोडीला. लगामा घालूया घोडीला. उलटी टांगून ठेवले या उन्हाळीला.
म्हटलं लगाम घालूया घोडीला घालावं लागेल घालणार उलटी टांग उलटी ठेवलं मी या उन्हाळीला हे रुपयो बोधाच्या काटेने हिलाव झोडीला झोडीला बोधाच्या काठीने हिला झोडायला ओढलेली आहे जोडले काय म्हणाला अरे नाना बोधाच्या काठीला झोडीला आणि काय ज्ञानेंद्रिय 5 कर्मेंद्रिय आणि 11वी उन्हाळी मनेरी गाय सोडलेली आहे बरोबर ना मग तिला आवर कसं घालायचं माहितीये का वेद पाहणे आणि ध्यानाची काठी घेऊन तिच्या पाठीला घालायला पुढे वैराग्याचा नाही नवीन माहितीये का ही अशी गाय आहे ना तिला विषय सुखापर्यंत जाऊ द्यायचं नाही आणि जाणव देखील नाही भक्तीची कामाला पीठ विश्रांती निरंजन पीठ आणि चिंतेच्या दंडाने हिला ओढीला चिंतेच्या दंडाने तिला उलटे टांगून ठेवलंय दंडाने हिला ओढीला काय माहिती आहे का वैराग्य आणि नवविध भक्तीची कांबळ हिच्यावरती टाकलेली आहे आणि हा दंड एवढा मजबूत आहे वैराग्याचा जो जोर आहे तो पायात बांधलेला आहे पायात बांधलेला आहे सगळा आनंद गवारी
गवारी खास कवी प्रकाशा हिच्या जोडीला कसं माहिती आहे ना उलट टांगून ठेवलंय मी हे गावारी जे आहेत ना ते खास आहेत एकदम अरे तुला कुठे हलू येणार नाही काय माहितीये का हा सोम नावाचा जो दोर आहे ना ती दोरी सोम नावाची दोरी पिळून पिळून रात्र दिवस उठता बसता ही तुझ्या गळ्यात बांधलेली आहे बांधलेली आहे आणि सका आनंद गावारी कासल विषय सुखाचा घरी ना पासल काय माहितीये का आणि विषय सुख सोडून गेला 9 मास गर्भवास मला भोगावा लागेल आणि याच्या पुढे मला माहिती आहे किती आता होतात त्या तिसऱ्या बारीला हा विषय घेऊन या बुवा काय बोलले तुम्ही तिसऱ्या बारीला या आमच्याकडे पण तिसरी बारी आहे काय माहितीये का काय अहो सुगरण कशी असावी लागते कसं तिला सगळ्यात ज्ञान पाहिजे नाही काय या सुगरणीने आपल्याला सांगितलंय काय सांगितलं आज सकाळपर्यंत मी पीठ मळते आता कसं मळते ते समजेलच आपल्याला तेव्हा पीठ मळायला येणारच नाही तेव्हा या सुगरणीला काय सांगते माहितीये काय शेजारी ना बाई तुमचा तवा हा तुमचा तवा जो आहे ना तो काय करायचा माहिती त्याला काय माहिती ज्ञानाने घासा ज्ञानाने त्याला तापवा ज्ञानाने तापवा आणि नंतर भाकऱ्या भाजा शेजारी ना बाई तुमचा तवा तापल्याच्या नंतर काय करायचंय तुम्हाला माहित आहे काय आधी
काय म्हटलं माहितीये का? बाई तुमचा तवा 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 जरा धीराने तापू द्या. आता यांना माहितीये का? तुझ्या ठेवायच्या आधीच तापलाय. भाकरी करतो नाही म्हणून काय होतं बाई तुमचा तवा जरा धीराने तापू द्या. पीठ तळू न पीठ मळू न घ्या आणि पाटात चुलीत चालू. आता आला चुलीत. काय म्हणतोय? आधी पाटात चुलीत घाला आणि नंतर भाकरी शेकवा. जर तुम्ही डायरेक्ट तव्यावरती भाकरी वाजायला घ्याल ती काय शेकणार नाही. पिठच म्हणायचं माहिती नाही. बघू मर्जी होते कसली म्हणताय. काय म्हणाले साहेब? नामावरती तुमचा काय भक्ती श्रेष्ठ ठरवली. अहो साहेब नामाने किती जण ठरले हो आणि भक्ती किती ठरले सांगा तुम्ही. नामाने ध्रुव अडलपदी गेला आणि नामाने विभीषण चिरंजीव झाला. असा हा नावाचा महिमा आहे. काय म्हणायला माहितीये काय? आहे नौका तारा सुखात नाम असावे मुखा नौका तारा या सुखात नाम असावे मुखात कवी लावे. तुम्हाला या जीवनरूपी लवकर जर तारायचे असेल तर तुम्हाला नामाशिवाय पर्याय नाही. भक्ती कामाला येत नाही हो. शक्ती देखील कामाला येत नाही. द्रौपदीची ही द्रौपदीची नामाची आरोळी. तिने नाम नावाचा धावा केला आणि स्त्रियाने तिला वस्त्र पुरवले. द्रौपदीची वस्त्र हरीने पुरविली. द्रौपदीची वस्त्र हरीने पुरविली.
काय माहितीये का त्यामुळे अहो नामामुळे नामाचा महिमा भक्तीचा महिमा नाही पुढे कसं माहितीये काय प्रल्हाद नाम मोगी जपी नारायण महिमामुळे काय झालं माहिती आहे ना कोट्यानं कोटे रणामध्ये तरले पण कौरव रणामध्ये हरलेले आहेत अधर्म अधर्म कोट्यानं कोटी नाम तरले कौरव रणात हरले प्रल्हाद नाममुखी जपे नारायण स्पष्ट बोला अरे हिरण्यकश्यप बरोबर आले हो महाराजा कोट्याने कोटी नामे तरले कौरव रणात ओरल्या शाही रणावर आहे ते कसं माहितीये काय हा नामाचा महिमा आहे अंजनी पुत्र बळे हनुमान अंजनी पुत्र महाबळी हनुमान आणि राम नाम जपता क्षणी उडवी दारावला असा हा नामाच्या बळाने हा महिमा तरलेला आहे अंगद महिमा नामाचा अंगद महिमा नामाचा नाशकरी पापाचा नामाचा जो महिमा आहे तो अधर्माला आपल्यापासून दूर घेऊन जातो आणि चांगल्या मार्गावरती आपल्याला घेऊन येतो तसं तुम्ही मार्गावरती या अगाध महिमा नामाचा नाशकरी पापाचा अंजनी पुत्र महाबळी हनुमाना राम नाम जपता क्षणी उडवी राहणार अगाध महिमा नामाचा नाशक कवी बाबांचा शरीर लावले अहो काय माहितीये का या मारुती रायानं स्वतःची छाती फाडली आणि राम दाखवला सीता दाखवली लक्ष्मण दाखवला
आणि हा सर्व हा नामाचा महिमा. पुढे भक्त प्रल्हाद आले, काय केलं राम नामात जपलं आणि म्हणून तो अढळपती गेला. गोविंद नामदेव धन्य गुरुराया, सर्वश्रेष्ठ गाणं त्यांचा जागतिक पाया, सर्वश्रेष्ठ गाणं त्यांचा जागतिक पाया, सर्वश्रेष्ठ गाणं त्यांचा जागतिक पाया. गोविंद नामदेव धन्य गुरुराया, सर्वश्रेष्ठ गाणं त्यांचा जागतिक पाया. आणि या आनंद सकाळचा देखील आम्ही नित्य नामस्मरण करतो आमच्या या गुरुचं. कसं व्हायचंय आनंद सखाची कवी, आनंद सखाची कवी, सुनील महेंद्र जोड नवी, सुनील महेंद्र जोड नवी. अरे असा हा अखंड नामाचा महिमा आहे. डाव्या हातात काठी घालते ते उजव्या हातात होतो. पुरुष डाव्या हातात आमटी घालते आणि स्त्रिया पुरुष उजव्या हातात आमटी घालतो आणि स्त्रिया डाव्या हातात आमटी का घालतात. वरील अध्यापक मला सांगितलं नाही. काय सांगितलं? अपेक्षेने आतुरतेने अपेक्षा वाट पाहत होतो. बुवा मला वाटतं आता आल्यानंतर सांगतील. बरं मला तरी काय म्हणायचं माहितीये का, आता बुवा आल्यानंतर आम्ही पण ते प्रश्न विचारतो. तुमच्या गाईचा नवरा कोण हे तुम्ही आम्हाला सांगा. काय माहिती आहे का, बुवा काय विचारतोय, तुमच्या मायेचा बाप कोण मात्र तुम्ही सांगा. मायेचा बाप कोण आणि आता आहे कुठे ते तुम्ही सांगा. पुढे काय म्हणते का, कोण एक पद आहे. मला वाटतं 2-3 वेळा तरी राहिलं होतं. पिंड ब्रह्मांडाची करुणी रचना, शिव शिवाला घेऊन वचना. बुवा तुला बघायला बोलवलं आणि जाऊन मग तुझ्या मायेला माझ्या बापाने बोलवलं. काय माहितीये का, कोणतं पद आहे का, पिंड ब्रह्मांडाची करुणी रचना, शिव शिवाला घेऊन वचना. तर तुला बघायला बोलवलं आणि जाऊन बघ तुझ्या बापाला माझ्या मायेने बोलवलं. आता मला वाटतं कधी बोलवलं, दिवसा बोलवलं, रात्री बोलवलं. तुम्ही सांगायला पाहिजे ना, दिवसा बोलवलं
तुम्ही सांगा आधी. मग काय म्हणते हा तुमच्या मायेला तुम्ही म्हणताय ना पिंड ब्रह्मांडाची करून रचना. पिंड ब्रह्मांड तुमच्या मायेनं केलंय ना. मग तुमच्या मायेला प्रश्न का पडतो? पदोपदी वेळोवेळी मायेला प्रश्न का पडतो? म्हणजे काय म्हणतो ना पार्वतीने विचारावं शंकराने सांगावं. मग तुम्ही म्हणताय पिंड ब्रह्मांडाची केली रचना. मग तुमच्या मायेला प्रश्न का पडायला पाहिजे? नको पडायला ना. नको पडायला. म्हणून मला काय म्हणायचं माहितीये का? काय म्हणताय? जी फसवी माया आहे ना ही चालणार नाही. म्हणून मला काय म्हणायचं होती? काय म्हणताय? जाणी मोठी थोर म्हणी नाही लाधीर. जाणी मोठी थोर म्हणी नाही लाधीर. सांग विश्व करता कोण फुलवायला. आली रामाला हे माझ्या फुलवायला. आली रामाला हे माझ्या फुलवायला. काय म्हटलं माहितीये का? जणी मोठी थोर म्हणी नाही आली रे. विश्वकर्मा कोण फुलवायला. तुझ्या मनात प्रश्न का पडला? आता तुम्ही म्हणताय ना पिंड ब्रह्मांडाची रचना मी केली. हा तुला प्रश्न का पडायला पाहिजे? नको पडायला. नको पडायला. म्हणून काय म्हणते का? तपोवनात होते अवयवनाचा रंग चित्त करुणी दुभंग. अहो यवनाचा रंग चित्त करुणी दुभंग. प्रसिद्ध पाहिली लागे मायाला. आली रामाला रे माझ्या फुलवायला. 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 जणी मोठी थोर म्हणी नाही लाधीर. जणी मोठी थोर म्हणी नाही लाधीर. सांग विश्व करता कोण फुलवायला. आली रामाला रे माझ्या 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 फुलवायला. काय म्हटलं? तपोवनात होते वदंग. सोडून गेली महापतीचा संग. ह्या हिला प्रश्न पडला. ज्या वेळेस शंकर भगवान कैलासामध्ये ध्यानिस्थ होते आणि हिच्या मनात शंका आली. अहो एवढा मुनी महामुनी आणि कोणाचा तप करतात आहे. बरोबर. म्हणून हिच्या मनात शंका आली आणि मग त्याची परीक्षा घेण्यासाठी काय केलं माहितीये का? काय केलं? संगत सोडली. परीक्षा घेण्यासाठी. परीक्षा घेण्यासाठी. सर्व परीक्षा झाले मी पूर्ण. 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 देवते गेले प्रभू रामाला शरणा. देवते गेले प्रभू रामाला शरणा. देवते गेले प्रभू रामाला शरणा. देवते
हा गाईचं गोमूत्र हा आणि गाईचं असेल हा 33 कोटी देवाचा वास गाईमध्ये जाहीर म्हणतायत हा गाईचा महिमा तुझा असताना तुझ्या गाईने बोललेल्या एका खोट्या साक्षीमुळं आज तुझ्या गाईचा तोड शापित काय होते ना बाबा काय माहितीये का हिची गाय आहे ना म्हणून मी मगाशी काय म्हटलं माहिती हा निराकराची गाय हा 16 अवताराची गाय हा. आणि 10व्या अवताराची दहाव्या गाय अवताराची गाय कुठे हाय ते तुझी अवतार सांगा त्या गाईने काय केलं? काय करते हिची गाय आता सकाळ पहाटे हा या गाईला सकाळी चारायला सोडल्याच्या नंतर ही काय करते काय करते ही गोट्यातून सरळ बाहेर पडते आणि शेतात जाते अहो हे उन्हाळीच ना हा? उन्हाळी आणि शेतात गेल्याच्या नंतर ही पवित्र यांची गाय काय करते आपण टाकून आलेली विष्ठा खाते विष्ठा खाते गाय तुमची उन्हाळी गाय उन्हाळी गाय ही सकाळी निघालीला जाते आणि शेतामधून पडलेली विष्ठा गावडीने खाते काय माहिती आहे खोटे बोलून बोलणे खोटे बोलून या गाईची काय अवस्था आहे तुझी गाय खोटारडी कशी आहे ते तुम्हाला सांगतो आम्ही 10व्या अवतारात सांगायचं तुम्हाला खोटे बोलून दोषी जागी ठरले दोषी जागे तुम्ही खोटे बोलून दोषी जागी ठरली ही खोटारडी गाय खोटे बोलून दोषी जगी ठरली आणि म्हणून तिला मुका करून प्राधान्य नाही हो पाठी करून काय ते सगळं बाकी करून काय ते सगळं पण हिचा मोठ शापिल आहे कसं माहितीये काय ब्रह्म विष्णू
शिवाला कळेल वर्म शोध लावणी मध्ये तिथेही हरली कथा शाहिराला माहितीच आहे पुढे अशा प्रकारे या गायीने ती खोटी साक्ष दिल्यामुळं तिला हा शाप मिळाला. बारीक काढत आहोत बारीक काढायची वेळ झाली आहे त्याने ताबा घ्यायचा आहे कसं माहितीये का रामचंद्र बुवा काय म्हणता पुढे ब्रह्ममाईचा वाद बरोबर ना बरोबर आपण सकाळपर्यंत ब्रह्मश्रेष्ठ करायचं आहे शाही सकाळपर्यंत माया श्रेष्ठ करणार आहे. बरोबर ना बरोबर. म्हणून मला काय माहिती का प्रश्न पडे त्या मायेला प्रश्न पडे त्या मायेला कशी उधळू त्या कायेला उजळू त्या कायेला ब्रह्ममाईचा वाद आम्ही आता शिला ठेवून जातोय तर आम्ही अशा प्रकारे तुम्हाला विषय घेऊन यायचा आहे. काय होतंय पडली शिला आधी उदरा चालू आहे अजून.